नमस्कार. किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. घराण्यांचा इतिहास या आपल्या मालिकेतील आजचा आपला चौथा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घराण्यांचा इतिहास कोणाकडे शोधावा. या आधीचे जे 3 व्हिडिओ होते त्यातल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण घराण्याचा इतिहास जर शोधायचा असेल तर त्या विषयाची व्याप्ती किती मोठी आहे ते समजून घेतलं. दुसऱ्या व्हिडिओमध्ये लोक घराण्यांचा इतिहास का शोधत असतात किंवा घराण्यांचा इतिहास कोणत्या कारणासाठी शोधला गेला पाहिजे ती 100 कारणं आपण पाहिली. तिसऱ्या व्हिडिओमध्ये घराण्याचा इतिहास कसा शोधावा त्या 100 पद्धती आपण पाहिल्या. आजच्या चौथ्या व्हिडिओमध्ये घराण्याचा इतिहास कोणाकडे शोधावा त्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या काही तज्ज्ञ व्यक्तींचे आपण पद पाहणार आहोत. नावं नाही की ही तज्ज्ञ व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कोणत्या पदावर आहेत, त्या पदाच्या व्यक्तीकडे जर आपण गेलो आणि भेटलो तर आपल्याला त्या ठिकाणी त्या व्यक्तीची आपल्याला घराण्याचा इतिहास शोधण्यासाठी मदत होऊ शकते किंवा मदत लागू शकते. जर तुम्हाला घराण्याचा इतिहास कोणाला विचारावा हे कळत नसेल किंवा कुठे शोधावा कळत नसेल किंवा तुमच्या हातामध्ये एखादं कागदपत्र सापडलं ते कोणाला दाखवावं कळत नसेल तर ही जी व्यक्तींची नावं आता मी तुम्हाला सांगेल, पदांची नावं मी तुम्हाला सांगेल, त्याची तुम्हाला मदत होऊ शकेल. आणि जर तुम्ही घराण्याचा इतिहास या आधीच शोधत असाल तुमच्या वैयक्तिक पातळीवर त्यावेळी देखील यातल्या कोणत्याही एखाद्या व्यक्तीशी तुमचा संबंध आला असेल आणि तुम्हाला तिथून अपेक्षित माहिती मिळत नसेल तर ती व्यक्ती तुम्हाला मदत करू शकेल का नाही करू शकेल का, दुसऱ्या कुठल्या व्यक्तीची मदत घ्यावी लागेल, हे तुम्ही जर मला फोन केला तर मी तुम्हाला मदत करू शकेन त्या बाबतीत सांगायला की तुमच्याकडे जे कागदपत्र आहे किंवा तुमच्याकडे जी माहिती आहे ती तुम्ही या व्यक्तीला जाऊन विचारली पाहिजे, या शासकीय पदावरल्या व्यक्तीला जाऊन विचारली पाहिजे, तर तुम्हाला माहिती लवकर मिळेल. अशा प्रकारची मी तुम्हाला मदत नक्की करू शकेन. आता ही जी पदं आहेत काढलेली ती नेहमीप्रमाणे 100 पदं आहेत. या प्रत्येक पदाचं जर कार्य आणि त्या कार्याचं विश्लेषण करायचं म्हटलं तर हा व्हिडिओ पण 2 तासापेक्षा मोठा होईल. त्यामुळे आता मी काय करतो की ही जी 100 पदं आहेत ती 100 पदांची माहिती तुम्हाला वाचून सांगतो, म्हणजे नावं वाचून दाखवतो. मराठीमधलं नाव आहे ते मराठीमधलं नाव आणि त्याचं इंग्लिशमधलं नाव पण आपण दोन्ही नावं पाहूयात, ज्याच्यामुळे आपल्याला काय होईल की त्या पदाचं नक्की महत्व समजायला किंवा ते पद नक्की कोणतं आहे ते समजायला आपल्याला मदत होईल. जर यातल्या एखाद्या पदाबद्दल जर तुमच्या मनामध्ये काही शंका असेल किंवा तुम्हाला काही माहिती नसेल, माहिती हवी असेल तर आपण नेहमीप्रमाणे मला प्रतिक्रियेमध्ये विचारू शकता किंवा फोन पण करू शकता. केव्हाही तुम्हाला वाटेल तुम्ही फोन करू शकता. आपण त्याच्याबद्दल जी काही मला मदत करता येईल ती मदत करण्याचा मी प्रयत्न करा. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनल. क्रमांक 1 वंशविज्ञानी, यांना आपण जेनिओलॉजिस्ट असं पण म्हणतो. क्रमांक 2 इतिहासकार म्हणजेच हिस्टोरियन. क्रमांक 3 अभिलेखाकार म्हणजे आर्किविस्ट. क्रमांक 4 जनगणना कर्मी म्हणजे सेन्सस वर्कर. क्रमांक 5 मूळ वैज्ञानिक ज्यांना आपण अँथ्रोपोलॉजिस्ट असं म्हणतो. क्रमांक 6 नोंदणी अधिकारी, रजिस्ट्रार आपण म्हणतो. क्रमांक 7 न्यायालयीन अधिकारी ज्यांना कोर्ट क्लर्क असं म्हटलं जातं. क्रमांक 8 नोंदवही निरीक्षक म्हणजे रजिस्ट्री इन्स्पेक्टर. क्रमांक 9 संग्रहालय संचालक ज्यांना म्युझियम क्युरेटर असं पण म्हटलं जातं. क्रमांक 10 पुरातत्व शास्त्रज्ञ म्हणजेच आर्किओलॉजिस्ट. क्रमांक 11 पुस्तकालय संचालक म्हणजेच लायब्रेरियन. क्रमांक 12 दस्तावेज तज्ज्ञ म्हणजे डॉक्युमेंट स्पेशलिस्ट. क्रमांक 13 पेन्शन अधिकारी म्हणजे त्यांना इंग्लिशमध्ये पण पेन्शन अधिकारीच म्हटलं जातं. क्रमांक 14 जिल्हा अधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट ऑफिसर. क्रमांक 15 सरकारी अभिलेखापाल म्हणजे गव्हर्नमेंट आर्किविस्ट. क्रमांक 16 रहिवासी अधिकारी म्हणजे रेसिडेंट ऑफिसर. क्रमांक 17 स्थानिक सरकारी अधिकारी म्हणजे लोकल गव्हर्नमेंट ऑफिसर. क्रमांक 18 फौजदार, त्याला इंग्लिशमध्ये कॉन्स्टेबल म्हटलं जातं, आपण इन्स्पेक्टर म्हणतो. जे काही पद असेल त्यानुसार आपण घेऊ शकतो अर्थ त्याचा. क्रमांक 19 वकील म्हणजे लॉयर. क्रमांक 20 नोटरी. क्रमांक 21 मंडल अधिकारी म्हणजे सर्वे ऑफिसर. क्रमांक 22 सामाजिक कार्यकर्ता सोशल वर्कर. क्रमांक 23 गाव लेखापाल म्हणजे व्हिलेज अकाउंटंट. क्रमांक 24 सरपंच म्हणजे व्हिलेज हेडमन. क्रमांक 25 पोलीस अधीक्षक म्हणजे पोलीस सुप्रिटेंडंट. क्रमांक 26 महसूल अधिकारी म्हणजे रेव्हेन्यू ऑफिसर. क्रमांक 27 पाचपत्र अधिकारी ज्यांना आपण लँड रेकॉर्ड ऑफिसर असं म्हणतो.
क्रमांक 28 खंड अधिकारी म्हणजे सब रजिस्ट्रार, क्रमांक 29 तलाठी म्हणजे रेव्हेन्यू क्लर्क, क्रमांक 30 ग्रामसेवक म्हणजे विलेज डेव्हलपमेंट ऑफिसर, क्रमांक 31 गृहमंत्री अधिकारी म्हणजे होम डिपार्टमेंट ऑफिसर, क्रमांक 32 वकील सहाय्यक म्हणजे लीगल असिस्टंट, क्रमांक 33 विवेचक म्हणजे इन्व्हेस्टिगेटर, क्रमांक 34 अन्वेषक म्हणजे रिसर्चर, क्रमांक 35 जनता अभिलेखावर काम करणारी व्यक्ती म्हणजे पब्लिक रेकॉर्ड ऑफिसर आपण म्हणू शकतो त्याला, क्रमांक 36 गुन्हे अन्वेषण अधिकारी म्हणजे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, क्रमांक 37 धार्मिक संस्था अधिकारी म्हणजे रिलिजियस इन्स्टिट्यूशन ऑफिसर, क्रमांक 38 चर्च नोंदणी अधिकारी म्हणजे चर्च रजिस्ट्रार किंवा आपण त्याला मंदिरातील पुजारी पण म्हणू शकतो, 39 म्हणजे जन्म मृत्यू अधिकारी बर्थ अँड डेथ सर्टिफिकेट रजिस्ट्रार, क्रमांक 40 इतिहास संशोधक म्हणजे हिस्टॉरिकल रिसर्चर, क्रमांक 41 कुटुंब चिकित्सा अधिकारी म्हणजे फॅमिली मेडिकल ऑफिसर, क्रमांक 42 संपत्ती व्यवस्थापक म्हणजे इस्टेट मॅनेजर, क्रमांक 43 जमिनीचे सर्वेक्षक म्हणजे लँड सर्वेनियर किंवा लँड सर्वेयर, क्रमांक 44 गायकवाड अधिकारी, याला गायकवाड ऑफिसर असं पण म्हणतात किंवा काही ठिकाणी वेगळा शब्द पण आहे, गिकवाड ऑफिसर किंवा हिस्टॉरिकल टायटल दिलेलं जातं त्याला, हे पण एक नाव आहे किंवा हे पण एक पद आहे. त्यानंतर 45 म्हणजे कोतवाल. कोतवाल म्हणजे ट्रॅडिशनल पोलीस ऑफिसर जे जुन्या काळामध्ये असायचे. आपले कोणी पूर्वज कोतवाल असतील तर मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणल्याप्रमाणे त्यांच्या नोंदी बिलकुल गहाळ करू नका, त्याच्यामध्ये तुमच्या घराण्याचा नाही तर देशाचा इतिहास दडलेला आहे. क्रमांक 46 मिलिटरी अधिकारी म्हणजे मिलिटरी ऑफिसर, क्रमांक 47 सीमा निरीक्षक म्हणजे बॉर्डर इन्स्पेक्टर, क्रमांक 48 बंदोबस्त अधिकारी म्हणजे सेटलमेंट ऑफिसर, क्रमांक 49 हेरिटेज रक्षक म्हणजे हेरिटेज कन्व्हर्टर किंवा हेरिटेज कन्झर्वेटर आपण त्याला म्हणतो, सॉरी कन्व्हर्टर नाही, हेरिटेज कन्झर्वेटर, क्रमांक 50 खाजगी शोधकर्ता म्हणजे प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर, क्रमांक 51 महालेखापाल म्हणजे ऑडिटर जनरल, क्रमांक 52 किरकोळ व्यापारी म्हणजे स्मॉल बिझनेस ओनर, क्रमांक 53 स्थानिक इतिहास तज्ज्ञ म्हणजे लोकल हिस्ट्री एक्सपर्ट, क्रमांक 54 घोटाळा अधिकारी त्याला म्हणतात. कदाचित चुकत असेल तर मला कुणी दुरुस्त करा, खाली कमेंटमध्ये तू कळवा की काही चुकत असेल माझ्या उच्चारामध्ये तर. त्यांना प्रोवेट ऑफिसर आपण म्हणतो. क्रमांक 55 अडचण निवारण अधिकारी म्हणजे डिस्प्यूट रिझोल्युशन ऑफिसर आपण त्याला म्हणतो. क्रमांक 56 जमीन मोजणी अधिकारी म्हणजे लँड मेजरमेंट ऑफिसर आपण म्हणतो. क्रमांक 57 पॅलेस अधिकारी म्हणजे पॅलेस ऑफिसर. क्रमांक 58 ग्राम लेखापाल म्हणजे विलेज आर्किविस्ट. क्रमांक 59 भूगर्भशास्त्रज्ञ म्हणजे जिओलॉजिस्ट. क्रमांक 60 अधिवक्ता म्हणजे ऍडव्होकेट. क्रमांक 61 तात्विक संशोधक म्हणजे फिलॉसॉफिकल रिसर्चर. क्रमांक 62 सामाजिक शास्त्रज्ञ अर्थात सोशल सायंटिस्ट. क्रमांक 63 धर्मप्रचारक म्हणजे त्यांना आपण मिशनरी म्हणतो, ते कोणत्याही धर्माचे प्रसारक असू शकतात. क्रमांक 64 कला संग्रहण तज्ज्ञ किंवा आपण त्याला म्हणतो की कलाप्रेमी, याचा अर्थ आर्ट कलेक्टर असा होतो. क्रमांक 65 परंपरागत लेखक म्हणजे ट्रॅडिशनल रायटर. क्रमांक 66 शिक्षण मंडळ अधिकारी अर्थात एज्युकेशनल बोर्ड ऑफिसर. क्रमांक 67 संरक्षण अधिकारी म्हणजे सिक्युरिटी ऑफिसर. क्रमांक 68 वित्तीय सल्लागार म्हणजे फायनान्शियल ऍडवायझर. क्रमांक 69 कारखाना अधिकारी म्हणजे फॅमिली इन्स्पेक्टर. क्रमांक 70 संरक्षण सचिव म्हणजे डिफेन्स सेक्रेटरी. क्रमांक 71 समुदाय विकास अधिकारी म्हणजे कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफिसर. क्रमांक 72 व्यापारी संघटना अधिकारी म्हणजे ट्रेड युनियन ऑफिसर. क्रमांक 73 सावकारी तज्ज्ञ म्हणजे मनी लेंडर एक्सपर्ट. क्रमांक 74 संशोधन सहाय्यक याचा अर्थ होतो रिसर्च असिस्टंट. क्रमांक 75 आरोग्य अधिकारी म्हणजेच हेल्थ ऑफिसर. क्रमांक 76 हवामान संशोधक म्हणजेच मेट्रोलॉजिस्ट. क्रमांक 77 शेतजमीन अधिकारी म्हणजे ऍग्रिकल्चरल लँड ऑफिसर. क्रमांक 78 रजिस्टर सहाय्यक म्हणजे रजिस्ट्रार असिस्टंट. क्रमांक 79 म्हणजे स्वतंत्र कर निरीक्षक म्हणजे टॅक्स इन्स्पेक्टर. क्रमांक 80 स्वतंत्र लेखक म्हणजे फ्रीलान्स रायटर. क्रमांक 81 रहिवासी हक्क तज्ज्ञ अर्थात रेसिडेन्शियल राईट एक्सपर्ट. क्रमांक 82 धोरण सल्लागार अर्थात पॉलिसी ऍडवायझर. क्रमांक 83 मजूर संघटन अधिकारी म्हणजे लेबर युनियन ऑफिसर. क्रमांक 84 मुल्क म्हणजे लँड टेंचर ऑफिसर. क्रमांक 85 गावचा मुखिया किंवा प्रमुख म्हणजे व्हिलेज हेडमन किंवा व्हिलेज लीडर.
क्रमांक 86 जनसंपर्क अधिकारी म्हणजे पब्लिक रिलेशन्स ऑफिसर. क्रमांक 87 दस्तऐवज व्यवस्थापक उदाहरणार्थ रेकॉर्ड्स मॅनेजर. क्रमांक 88 समुद्रशास्त्रज्ञ म्हणजे मरीन सायंटिस्ट. क्रमांक 89 ऐतिहासिक दस्तावेज संशोधक अर्थात हिस्टोरिकल डॉक्युमेंट रिसर्चर. क्रमांक 90 लष्करी इतिहासकार अर्थात मिलिटरी हिस्टोरियन. क्रमांक 91 न्यायालयीन वारस अधिकारी म्हणजेच कोर्ट सक्सेशन ऑफिसर. क्रमांक 92 विश्वस्त अधिकारी म्हणजेच ट्रस्टी ऑफिसर. क्रमांक 93 स्थानिक पोलीस अधिकारी अर्थात लोकल पोलीस ऑफिसर. क्रमांक 94 करार नोंदणी अधिकारी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रार. क्रमांक 95 आदिवासी संशोधक म्हणजे ट्रायबल रिसर्चर. क्रमांक 96 बांधकाम अधिकारी म्हणजेच बिल्डिंग इन्स्पेक्टर. क्रमांक 97 वारसा हक्क तपासणी अधिकारी अर्थात इनहेरिटन्स इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर. क्रमांक 98 खासदार म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट. क्रमांक 99 नगर अभिलेख अधिकारी अर्थात म्युनिसिपल रेकॉर्ड्स ऑफिसर. आणि शेवटचं क्रमांक 100 म्हणजे न्यायाधीश अर्थात जज. तर हे जी 25 पदं 100 पदं होती जी मला माहीत होती ती मी आपल्याला सांगितली, आपल्यासोबत शेअर केली. या लोकांना जर तुम्ही जर तुमच्या घराण्याचा इतिहास शोधत असाल तर कधी नाही कधी या लोकांना भेटण्याची आपल्याला गरज पडू शकते किंवा एखाद्या ठराविक कारणासाठी आपल्याला त्यांचा सल्ला घेऊ शकतो. आता ही जी काही मराठी आणि इंग्लिशमधली नावं होती ती आपल्याला समजावीत आपल्या विषयाला अनुकूल म्हणून मी ती वेगळ्या पद्धतीने किंवा सोप्या पद्धतीने घेतली आहेत. कदाचित वास्तविक पदाचं नाव काही वेगळं असेल किंवा एखाद्याचं प्रोनाऊन्सिएशन करताना पण माझ्याकडून चुकलं असेल. जर यातलं काही राहून गेलं असेल तर आपण खाली मला प्रतिक्रियेमध्ये अवश्य कळवा, जेणेकरून जे मित्र व्हिडिओ बघत असतील त्यांना त्या जी चूक झालेली आहे ती सुधारता येईल. दुसरी गोष्ट आहे की ही मला आतापर्यंतच्या माझ्या 20 वर्षाच्या अनुभवाने लक्षात आलेली नाव आहे. कदाचित आपण आपल्या घराण्याचा इतिहास शोधत असाल आणि याच्या व्यतिरिक्त पण अजून काही लोकांना भेटण्याची गरज आहे असं आपल्याला वाटत असेल किंवा आपल्या लक्षात आलेलं असेल तर असं काही असेल तर आवर्जून ते नाव खाली प्रतिक्रियेमध्ये कळवा, जेणेकरून आपल्या व्हिडिओचे जे दर्शक मित्र आहेत त्यांना पण ती जास्तीची माहिती होऊ शकेल. हे अशा प्रकारचे जे आपण म्हणतो की व्हिडिओ बनवतो हे व्हिडिओ थोडासा अभ्यासाचा विषय असतात, मनोरंजनाचा विषय नसतात. तरी पण जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आवर्जून प्रतिक्रिया द्या. आपल्याला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा. हे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ पण आपल्याला पाहता येतील. हे अशा प्रकारचे अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच कोणत्याही चॅनेलला प्रायोजकत्वाची गरज लागत असते. जर आपल्याला आपल्या चॅनेलचा उद्देश आवडलेला असेल, आपली माहिती आवडलेली असेल तर हा ज्ञानयज्ञ असाच पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या चॅनेलची मेंबरशिप घ्या, सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करा. शक्य असेल तर आपण गुगल पेच्या माध्यमातून पुस्तक खरेदीसाठी देणगी देखील देऊ शकता. इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतु लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.